इयत्ता 7वी विषय मराठी. मुलांनो, आज आपण व्याकरणातील क्रियाविशेषण अव्यय हा घटक अभ्यासणार आहोत. परंतु त्याआधी अव्यय म्हणजे काय ते पाहूयात. मुलांनो, शब्द दोन प्रकारचे असतात. एक विकारी म्हणजेच सव्यय आणि दुसरे अविकारी म्हणजेच अव्यय. विकारी म्हणजे काय तर वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्तीने बदल होतो त्या शब्दांना विकारी शब्द म्हणतात. विकारी शब्दांचे 4 प्रकार आहेत. एक नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. दुसरे अविकारी शब्द. वाक्यात उपयोगात येताना ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग, वचन, विभक्तीने बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी अव्यय शब्द म्हणतात. अविकारी शब्दांचे 4 प्रकार आहेत. एक क्रियाविशेषण अव्यय, दुसरे शब्दयोगी अव्यय, तिसरे उभयान्वयी अव्यय आणि चौथे केवल प्रयोगी अव्यय. त्यातील आज आपण अविकारी शब्दातील पहिला प्रकार क्रियाविशेषण अव्यय अभ्यासणार आहोत. वाक्यातील क्रियापदाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. वाक्यातील क्रिया केव्हा घडली, कोठे घडली, किती वेळा घडली किंवा कशी घडली यांवरून क्रियाविशेषण अव्ययांचे 4 मुख्य प्रकार पडतात. एक कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, दुसरे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, तिसरे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि चौथे परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. पहिले प्रकार कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. वाक्यातील क्रिया केव्हा घडली हे दाखवणाऱ्या शब्दांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. त्याची काही उदाहरणे पाहूया. 1. पूर्वी शिक्षक पगडी घालत असत. 2. उद्या मी गावाला जाईन. 3. नित्य हसत राहावे. 4. सध्या मी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. या वाक्यांमध्ये जेव्हा आपण क्रियापदाला केव्हा किंवा कधी असे प्रश्न विचारून जे उत्तर येईल ते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय असेल. जसे पूर्वी शिक्षक पगडी घालत असत. आपण या वाक्यातील क्रियापदाला प्रश्न विचारला जसा की शिक्षक पगडी केव्हा घालत असत तर उत्तर काय येईल? पूर्वी. किंवा दुसरे वाक्य आहे पहा, उद्या मी गावाला जाईन. या वाक्यातील क्रियापदाला आपण प्रश्न विचारल्यास की मी गावाला केव्हा जाईन तर उत्तर काय येणार? उद्या. तर अशा प्रकारे वाक्यातील क्रिया केव्हा घडली हे दाखवणाऱ्या शब्दांना कालवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. मुलांनो, या वाक्यांमध्ये पूर्वी, उद्या, नित्य आणि सध्या ही सर्व कालवाचक क्रियाविशेषण अव्ययांची उदाहरणे आहेत. याशिवाय आधी, हल्ली, सदा, वारंवार ही सुद्धा कालवाचक क्रियाविशेषण अव्ययाची उदाहरणे आहेत. दुसरे प्रकार आहे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. वाक्यातील ज्या क्रियाविशेषणाद्वारे क्रियेच्या स्थळ किंवा ठिकाणाचा बोध होत असेल तर अशा अव्ययास स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. याची उदाहरणे: 1. सभोवार जंगल होते. 2. सर्वत्र अत्तराचा सुगंध दरवळत होता. 3. जंगलाच्या पलीकडे गाव आहे. आणि 4. समीर झाडाच्या मागे लपला. या वाक्यांमध्ये आपण क्रियापदाला कोठे असा प्रश्न विचारल्यास जे उत्तर मिळते ते स्थलवाचक अव्यय असते. जसे पहिले उदाहरण, जंगल कोठे होते? उत्तर काय येईल? सभोवार. जंगलाच्या पलीकडे गाव आहे. गाव कोठे आहे? पलीकडे. तर अशा प्रकारे या वाक्यांमध्ये सभोवार, सर्वत्र, पलीकडे, मागे
ही सर्व स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययांची उदाहरणे आहेत. याशिवाय इथे, तिथे, तिकडे, खाली ही सुद्धा स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाची उदाहरणे आहेत. यानंतर तिसरा प्रकार आहे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. यात वाक्यातील क्रिया कशी घडते किंवा तिची रीत दाखवण्यासाठी जे शब्द वापरतात त्यांना रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. जसे पहिले उदाहरण, ससा टुणटुण उड्या मारत गेला. 2. पटपट कामे करून आई घराबाहेर पडली. 3. गोगलगाय हळू चालते. आणि 4. रामा पटकन झाडावर चढला. या वाक्यांमध्ये आपण क्रियापदाला कशी असा प्रश्न विचारल्यास जे उत्तर मिळते ते रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असते. जसे पहिले उदाहरण, ससा टुणटुण उड्या मारत गेला. या वाक्यामध्ये आपण क्रियापदाला प्रश्न विचारल्यास की ससा कसा उड्या मारत गेला, तर टुणटुण उड्या मारत गेला. तर अशा प्रकारे या सर्व उदाहरणांमध्ये टुणटुण, पटपट, पटकन, हळूहळू ही सर्व रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययांची उदाहरणे आहेत. यानंतर चौथा प्रकार आहे परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. यात वाक्यातील ज्या क्रियाविशेषणामुळे क्रिया किती वेळा घडली किंवा क्रियेच्या परिमाणाचा बोध होत असेल तर त्यास परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. जसे उदाहरण 1, रामरावांनी 2दा पैसे मोजले. 2. टोपलीत भरपूर फुले होती. 3. अनेकदा सांगूनही रामूला समजले नाही. 4. या महिन्यात खूप पाऊस पडला. या वाक्यांमध्ये आपण क्रियापदाला किती असा प्रश्न विचारल्यास जे उत्तर मिळते ते परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असते. जसे पहिले उदाहरण, रामरावांनी 2दा पैसे मोजले. आपण या वाक्यातील क्रियापदाला प्रश्न विचारल्यास की रामरावांनी किती वेळा पैसे मोजले, तर उत्तर येईल 2दा. दुसरे उदाहरण, टोपलीत भरपूर फुले होती. टोपलीत किती फुले होती, उत्तर येईल भरपूर. तर अशा प्रकारे या वाक्यांमध्ये 2दा, भरपूर, अनेकदा, खूप ही सर्व परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्ययांची उदाहरणे आहेत. याशिवाय किंचित, काहीसा, अत्यंत, नेहमी ही सुद्धा परिमाणवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्ययांची उदाहरणे आहेत. अशा प्रकारे मुलांनो, आज आपण क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय व त्याचे प्रकार कोणकोणते आहेत ते पाहिले. तुम्हाला नक्कीच समजले असतील. धन्यवाद.